साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। राज्याचा 10वीचा एकूण निकाल 90.75%। यंदाही मुलींनी निकालात मारली बाजी। विधान परिषद निवडीनंतर बच्चू कडू ॲक्शन मोडमध्ये। हरित पॅटर्न राबवत सावघर गावचा आदर्श उपक्रम आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वर खुललं। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीचा निकाल आज जाहीर झालाय। यामध्ये राज्याचा एकूण निकाल 90.75% लागला असून यंदा सुमारे 16,15,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या। त्यापैकी 14,65,000हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे। मुलींचा निकाल 94%हून अधिक लागला असून मुलांचा निकाल 87.35% नोंदवण्यात आलाय। त्यामुळे मुलींनी पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। त्यासोबतच कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावलं असून राज्यातील तब्बल 6,612 शाळांचा निकाल हा 100% लागलाय। यानंतर विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार बच्चू कडू ॲक्शन मोडमध्ये दिसून आलेत। त्यांनी आपल्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित करत नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्यात। या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहत आपल्या अडचणी मांडल्यात। विशेषतः पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपल्या समस्या बच्चू कडूंसमोर मांडल्यात। यावेळी कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। आता मी शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनाच स्वप्न पाहिजे ना, भाजपने हे करेल, देवेंद्रजी फडणवीसचा विचार करेल, पण मी काय देवेंद्र फडणवीसचा कसा विचार करू? मी शिंदे साहेबांचाच विचार करणार आहे। प्रत्येकानं आपापल्या पक्षाचा विचार करावाच लागणार आहे आणि ती स्पर्धाच आहे। जरी आपण सत्तेत असलो तरी आमचे आमदार कसे जास्त येईल हा तर विचार आम्ही करणारच आहोत। वैर काय गैर काय त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपापली भूमिका। भाजपवाले असे म्हणणार आहे का बा शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करू? ते असं म्हणू शकत नाही आणि आम्ही असं म्हटलं तर त्यांना वाईट वाटायचं काही कारण नाही आहे। जी सत्यता आहे, जी अंतर्मनात आहे ते फक्त बोलून दाखवली, दुसरं आहे का त्याच्यात? आमचं असं म्हणणं नाही आहे का देवेंद्रजी फडणवीस आताच बदलले पाहिजे, लगेच शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं नाही। हा येणाऱ्या काळातला विषय आहे। यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधल्या पुनर्वसित सावरगाव गावाने लोकसहभाग, जिद्द आणि पर्यावरण संवर्धनाच्या बळावर आदर्श परिवर्तन घडवून आणलंय। एकेकाळी पाणी टंचाई, उजाड, माळरान आणि स्थलांतराच्या संकटाला सामोरं जाणारं हे गाव आज तब्बल 7,000 वृक्षांनी नटलेलं हिरवगार नंदनवन बनलंय। गावाची लोकसंख्या अवघी 305 असताना गावात 7,000 झाड आहेत, म्हणजे प्रत्येकी व्यक्ती तब्बल 23 झाडांचे संगोपन करते। याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा, वॉटर एटीएम, नाना नानी पार्क, वाचनालय, कलाकार कट्टे, माणुसकीची भिंत आणि प्लास्टिक संकलन केंद्र यांसारखे उपक्रम राबवत सावरघर गावाने राज्यासमोर आदर्श निर्माण केलाय। निश्चितच खरं तर ज्यावेळी आमचं या ठिकाणी पुनर्वसन झालं आणि आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळी हा पूर्णपणे भुंडामाळ होता। अगदी सावलीला बसायचं म्हणलं तरी कुठं झाड नव्हतं। परंतु आमच्या सर्वच ग्रामस्थ असतील, आमचे नवतरुण मंडळातील कार्यकर्ते, शिवगणेश मंडळातील कार्यकर्ते असतील, सर्वांनीच चंग बांधला असते। आमच्या महिला असतील, तरुण असतील, सर्वांनीच आणि एकच ध्यास घेतला की दरवर्षी आपण 1,000-2,000 झाडं लावायची। पण जसजशी वृक्ष वाढत गेले, झाडं वाढत गेली, तसं मग आम्ही थोडंसं 500-500 आलो। आता झाडच लावायची जागा नाही अशी कंडिशन आहे। आता तुम्ही संपूर्ण गाव फिरून बघितलं, आता इतकं गाव हरित झाले की झाडं लावायलाच जागा नाही आणि इतका हा टप्पा पूर्ण करू शकलो निव्वळ सर्व ग्रामस्थांच्या आणि सर्व तरुण मंडळांच्या, सर्व महिलांच्या पुढाकारानंच। खरं तर आता तुम्ही बघाल या ठिकाणी सर्वच प्रजातीची झाडं आहेत। मग तिथं आंबा आहे, नारळ आहे, चिक्कू आहे, लिंबू आहे, तुमचा आवळा आहे, खेळा आहे, भावा आहे। पण प्रत्येक जातीला आपण म्हणजे प्रत्येक वृक्षाची जी जात आहे त्या जातीला वेगवेगळे आपण भाग केलेले आहेत। म्हणजे एकाच जाग्याने एका ठिकाणी जांभूळ केलेलं आहे, एका ठिकाणी नारळ केलेला आहे, एका ठिकाणी आंबा केलेला आहे, एका ठिकाणी लिंबू केलेला आहे। असे प्रत्येक झाडाचे आपण वेगवेगळे प्लांटेशन केलेले आहे। तिथंच आता 7,000च आम्ही थांबणार नाही, 7,000ची 7 लाख कशी होतील ते बघणार। फक्त आम्हाला शासनानं जागाच उपलब्ध करून द्यावी आणि पाण्याची सोय केली तर आम्ही 7,000वर थांबणार नाही। 7,000चे 7 लाख कशी होतील त्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू।
पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणात किरकोळ वाहन पार्किंगच्या वादाला विनयभंगाचं स्वरूप देत तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सुरुवातीला या प्रकरणात केवळ भांडण आणि धक्काबुक्कीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपीला तातडीने बेड्या न ठोकल्या गेल्यामुळे 4 दिवसानंतर पीडितेने आपला जबाब बदलत विनयभंगाचे आरोप केले, ज्यात आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट संकेत वनवे यांनी न्यायालयात मूळ फिर्याद आणि पुरवणी जबाबातील विसंगती दाखवत विनयभंगासाठी आवश्यक घटक नसल्याचा जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केलाय. मात्र यामुळे महिला संरक्षण कायद्यांच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनावेळी शेतकऱ्यांचा मावेजा आणि जमिनीच्या संपादनात कोट्यवधी रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अविनाश पाठक यांच्या नावाचाही समावेश होता, म्हणून पाठक यांना अटक केली अशी माहिती बीड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 544 यामध्ये आज पावेतो एकूण 10 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असून त्यातील 3 आरोपितांविरोधात माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये जे आम्हाला उपलब्ध झालेले जे मोबाईलचे रेकॉर्डिंग्ज आहेत त्याच्या आधारे, त्याचप्रमाणे हस्ताक्षर तज्ज्ञांचा रिपोर्ट आणि इतर तांत्रिक तपास या सर्व पुराव्यांच्या आधारे आज रोजी आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी बीड अविनाश पाठक यांना ताब्यात घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत. तसेच पुढील तपास देखील पोलीस प्रशासन करत आहे. यानंतर अमरावती शहर व जिल्ह्यात 2, 5 व 10 रुपयांच्या मुद्रांक तिकिटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहराच्या वतीने जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन तात्काळ मुद्रांक तिकीट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या बाजारात केवळ 20 रुपयांपेक्षा अधिक किमतीचे तिकीट उपलब्ध असल्याने नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. इथे निवेदन द्यायचं कारण हे आहे की 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये हे जे कोर्ट फी स्टॅम्प आहे जे आपल्याला विविध शासकीय विभागात अर्ज करायसाठी लागते हे उपलब्ध नाही आहे. जिथं 5 रुपयाचं काम आहे, 10 रुपयाचं काम आहे, याच्यासाठी नाहक आपल्याला 20 रुपयाच्या तिकीट घ्या लागून राहिला. हा शिल्लक भूर्दंड सर्वसामान्य जनतेला पडून राहिला होता. जसं आता विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहे, नवीन ॲडमिशन करणे आहे, विविध तहसील कार्यालयामध्ये अर्ज करणं आहे, याच्यासाठी आपल्याला फी स्वरूपात कोर्ट फी स्टॅम्प लावावं लागतात. तर कोर्ट फी स्टॅम्प इथं जिल्हा कोषागार कार्यालयातून इश्यूज झाले नव्हते, त्याच्यामुळे मुद्रांक शुल्क विक्रेता हे विक्री करू शकत नव्हते. ज्याच्या कारणामुळे आता कोणाला अर्ज करायचा असेल तर जिथं 5 रुपयाची तिकीट लागत होती तिथं 10-20 असे जास्तीचा नाहक आर्थिक भूर्दंड बसून राहिला होता आणि लोकांची गैरसोय होऊन राहिली होती. तर सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हा कोषागार कार्यालय येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं की येत्या 8 दिवसात आम्ही तुम्हाला जे कोर्ट फी स्टॅम्प आहेत ते सर्व अवेलेबल करून देऊ, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला अडचण येणार नाही किंवा नाहक आर्थिक भूर्दंड पडणार नाही. पुढची घटना लोणावळ्यातून, जिथे जन्मदाता पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना ऑगस्ट 2024 मध्ये घडली होती. या प्रकरणी आता तब्बल 1.5 वर्षानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या तिचं वय 18 वर्ष पूर्ण झालंय. मात्र या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायमच होती. या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधनं एक गुन्हा दाखल होऊन आमच्याकडे आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा पोक्सोचा असल्याच्याने नाव उघड करता येणार नाही. फिर्यादी जी आहे मुलगी पीडिता ही 18 वर्ष 5 महिने वयाची आहे. तिचा आरोप आहे की ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचा पूर्ण परिवार येथील जोवन येथे कामाला असताना तारीख आठवत नाही, एके दिवशी तिच्या वडिलांनी दारूच्या नशेत येऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करून अत्याचार केलेला आहे. त्या संदर्भात आजपर्यंत तिला भीती वाटत असल्या कारणाने आजपर्यंत ती कंप्लेंट देऊ शकली नाही. परंतु आता तिने हिंमत करून समोर येऊन गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. तपास आमच्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक
API मेहत्रे मॅडम करत आहेत. पुढील तपास करतो आहे. राज्यात चना खरेदी प्रक्रिया रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सरकारने कर्जमाफी दिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात शेतकरी आर्थिक संकटात असल्याचं चित्र समोर आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने याच पार्श्वभूमीवर तीव्र भूमिका घेत संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना तात्काळ चना खरेदी सुरू करण्याचं आवाहन देत पुढील 2 ते 3 दिवसात खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असं संघटनेने स्पष्ट केलं आहे. एक तर शेतकऱ्यांना या सरकारनं कर्जमाफी दिली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याच्यात हे सरकार शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये शेण टाकत आहे. यांनी पोस्टर बंद करून टाकलं आहे. अनेक शेतकऱ्यांची चना खरेदी रखडली आहे. हे सांगत आहे, प्रशासन सांगत आहे की आमच्याशी बारदाना नाही. अनेक कारणं दाखवत आहे, पण हे कारणं चालणार नाही. या अधिकाऱ्यांना आणि वन अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तात्काळ यांनी चना खरेदी करण्यात यावी. हे फालतू नाटक सांगून आमच्या शेतकऱ्यांची थट्टा करायची नाही तर मग शेतकरी जागा झाला. शेतकरी आता तसाही जागा झालाच आहे, कारण शेतकऱ्यांना कोणी बी मूर्ख बनवून जात आहे. पण आता असं होणार नाही. मी ह्या माध्यमातून सांगत आहे की तात्काळ यांनी चना खरेदी करण्यात यावा, नाहीतर हे जे काही ऑफिस आहे यांचं पणन खात्यांचं हे पूर्णपणे क्रांतिकारी शेतकरी संघटना जाळल्याशिवाय राहिलं. हे लक्षात ठेवा. यांनी शेतकऱ्यांचे हाल होत आहे. चना खरेदी तात्काळ करण्यात यावी. ह्या 2-3 दिवसात चना खरेदी यांनी सुरू केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलनी या अधिकाऱ्यांना धडा शिकवेल. जालन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा बीज पिकाला मोठा फटका बसलाय. यामध्येच जालना तालुक्यातील उमरीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बीज पिकाचं मोठं नुकसान झालंय. उमरी इथला शेतकरी रामेश्वर गाडेकर यांनी आपल्या शेतात कांदा बीज पिकाची लागवड केली होती. मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी जनावरांचा चारा देखील भिजल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जालना उपविभागातील सर्व दुकानं, हॉटेल्स, धाबे, आस्थापना आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानं यांनी दररोज रात्री 10:30 नंतर आपली आस्थापने पूर्णपणे बंद करणं आता बंधनकारक आहे. सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. राज्यभरातील वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी पर्यटकांची पावलं आता थंड हवेच्या ठिकाणांकडे वळू लागली आहे. महाबळेश्वर मधील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात पर्यटक बोटिंग, घोडस्वारी, स्वीट कॉर्न आणि आईस्क्रीमचा आनंद घेताना दिसत आहेत. तसंच विविध पॉइंट्सना भेट देत पर्यटक गारव्याचा अनुभव घेताना दिसत आहेत. या बातमीचा आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.